नमस्कार. आज 7 जानेवारी 2025 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. मुंडेंना अजितदादांचे अभय, पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका. नेक्स्ट न्यूज. छत्तीसगडमध्ये भूसुरुंगाचा स्फोट, नक्षली हल्ल्यात 8 जवान शहीद. या बातमीला आपण विस्तृतरित्या पाहणार आहोत. पहा. मग हा जो कालचा हल्ला झाला, या हल्ल्याला उत्तर देत असताना अमित शहा यांनी काय म्हटलेत पहा, की या घटनेमुळे झालेले दुःख शब्दांमध्ये व्यक्त करणे अशक्य आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपल्या जवानांचा त्याग वाया जाणार नाही. आम्ही मार्च 2026 पर्यंत भारतातील नक्षलवाद संपवू. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री यांचं प्रतिपादन. आता पहा, UPSCला प्रश्न इथून डायरेक्टली विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. UPSC GS3 ओके, इंटरनल सिक्युरिटीबद्दलचा हा विषय आहे. परीक्षेला प्रश्न काय येऊ शकतो पहा, की नक्षलवाद याचा उगम आणि त्याचा सोशो इकॉनॉमिक पॉलिटिक्सवरती काय इम्पॅक्ट आहे, असा प्रश्न डायरेक्टली परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके, मग ज्या वेळेस तुम्ही नक्षलवादीची न्यूज पाहताना किंवा नक्षलवादबद्दलची न्यूज पाहताना त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं, तर पहा, इथं फक्त गेम आकड्याचा होतो. ओके, आता अमित शहा पण यांनी जे म्हटलेलं आहे, आता मी स्टेटमेंट त्यांचं का वाचून दाखवलं, तर यांनी डायरेक्टली टार्गेट दिलेत पैकी मार्च 2026 पर्यंत आम्ही नक्षलवाद परिपूर्णरित्या मिटवून टाकू. पण तुम्ही जर नक्षलवादाला जर खऱ्या अर्थाने पाहिलात ना, तर ही सांख्यिकीची लढाई नाही आहे, तर ही आहे वैचारिक लढाई. आय होप तुम्हाला पॉईंट समजतील. ओके, तर आता एक एक पॉईंट आपण करून म्हणजे एक सविस्तररित्या पाहण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर नक्षलवादाचा पहिल्यांदा उगम पाहूयात आपण. जे तुम्ही नक्षलवाद म्हणता, तर ते नेमकं काय आहे. आय थिंक अलीकडे एक मूवी पण आलेली आहे, ZEE5वरती ती मूवी आहे, पण ती रिकमेंड करत नाही आहे. पहा, त्यामध्ये परिपूर्ण नरेटिव्ह भरलेला आहे, त्यामुळे प्लीज ती मूवी रिकमेंडेड नाही आहे. पण मी जे काही सांगतोय ना, ते लेक्चर जर पाहिलात तर बेटर असेल तुमच्यासाठी. तर पहा, आपला भारत देश, ओके, 1793 येथील एक कायदा किंवा एक घटना झालेली आहे. काय, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना तुम्ही आठवा. लॉर्ड कॉर्नवॉलिस, प्रदेश कुठला होता, बंगाल. ओके, बंगालच्या प्रदेशमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी एक सिस्टीम आणली, ती म्हणजेच काय, जमीनदारी व्यवस्था. बरोबर, जमीनदारी व्यवस्था त्यांनी 1793 मध्ये आणली. कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतो की 1793 किंवा कुठे जमीनदारी व्यवस्था सुरू करण्यात आली. तर अगदीच पहा, लॉर्ड कॉर्नवॉलिस, बंगाल येथून जमीनदारी व्यवस्था. त्यानंतर रयतवारी आणि महलवारी जी व्यवस्था आहे ती कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगू शकता, किंवा बॅकवर्ड लिंकेजेससाठी तुम्ही प्लीज इतिहासाचं लेक्चर एकदा प्रिपेअर करून घ्या. डन. मग पहा, 1793 पासून बंगाल या प्रदेशामध्ये जमीनदारी व्यवस्था होती. मग हा आपला प्यारा भारत आहे. 1947ला आपला थोडंसं नकाशा चुकला आपला, एकच मिनिट द्या, क्लीन करावं लागेल. तर पहा, हा आपला प्यारा भारत आहे व इथे आहे जमीनदारी व्यवस्था, जे की लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी चालू केली होती. डन. मग पहा, 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला व भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पहा, अगदी रिसोर्सेसची कमी आपल्या देशामध्ये नक्कीच होती. ओके, एकीकडे गरीबच होते व एकीकडे श्रीमंतच होते. बरोबर, जी दरी आज आहे ना, अगदी तशाच पद्धतीची दरी तेव्हा पण होती. मग जमीनदारी व्यवस्थेमध्ये कसा असायचं पहा, तर एक जमीनदार असायचा व त्याच्या अंतर्गत ज्यांच्याकडे लँड नाही ते जाऊन तिथं काय करायचे, शेती करायचे त्यांच्या लँडवरती, किंवा त्यांची जमीन तिथं ते ज्यांच्याकडे शेती नाही ते जाऊन जमीनदारांची शेती करायची किंवा कसायची. बरोबर, हा पॉईंट समजला का जमीनदार व्यवस्थेचा. मग ती अशाच पद्धतीने चालू होतं. पहा, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झालं ना, त्यानंतर पण हे असंच चालू होतं. ओके, केंद्र सरकार कायदे करण्यासाठी प्रयत्न करत होतं, परंतु 1973 पर्यंत पहा, त्यांना यश आलं नाही. त्या कायद्यांना काय यश आलं नाही, तर कायदा केला ना, लगेच त्याला कोणीतरी चॅलेंज करायचं सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे, तशा पद्धतीने ती केस चालत होत्या. ओके, आता पहा, ही कंटेम्पररी हिस्ट्री आहे, म्हणजे टोटल एक घटना एकाशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे पहा, पहिली घटना दुरुस्ती कशामुळे झाली होती, ह्यामुळे तर झाली होती ना, आपला लँड सरकारला ना डेव्हलपमेंटसाठी लँड गरजेची होती. ओके, डेव्हलपमेंट आता अगदीच पहा, IIT रुड़की बांधायची आहे, किंवा एम्सचं हॉस्पिटल बांधायचं आहे, किंवा काही पण बांधायचं जर असेल, किंवा आपलं आता घर बांधायचं आहे. घर बांधायचं झाल्यानंतर मला जमीन लागेल ना. ओके, हवेत तर घर बांधू शकत नाही आपण, मग जमीन लागेल. पण जर आपल्याला कोणी जमीन देत नसेल तर मग आपण काय करणार. मग अगदी तसंच झालं होतं पहा, सरकारला काही बिल्डिंग्स वगैरे बांधायची होती किंवा कॅपिटल उभं करायचं होतं, परंतु कोणी जमीन देत नव्हतं, हे जमीनदार वगैरे. ओके, जे मोठे व्यक्ती होते ना, ज्यांच्याकडे जमीन आहे ते जमीन द्यायला तयार नव्हते. पण मग यासाठीच भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती वगैरे तसं झालेलं होते. बरोबर आहे. मग ती जमीनदाराकडे जास्त जमिनी होत्या पहा, व
जे गरीब व्यक्ती होते ना त्यांच्याकडे जमिनीच नव्हत्या, बरोबर आहे. मग अशाच पद्धतीची गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी जास्त होती, बरोबर आहे. मग ही दरी चालू असतानाच याच दरम्यान काय झालं पहा, जमीनदारांनी 1967च्या दरम्यान एक निर्णय घेतला की आम्ही जे व्यक्ती आता आमच्याकडे गरीब व्यक्ती जे आमच्याकडे कामाला येतात ना त्यांना आम्ही कामाला घेऊ देणार नाही किंवा त्यांना आम्ही कामाला ठेवत नाही असा त्यांनी निर्णय घेतला. ओके, म्हणजे त्यांना जमीन कसू द्यायची नाही असा जमीनदारांनी एक निर्णय घेतला. ओके, जमीनदारांनी 1967 दरम्यान एक निर्णय घेतला. ओके, हे पॉईंट एक लक्षात ठेवा. 1967 दरम्यान जमीनदारांनी एक निर्णय घेतलेला होता की आम्ही लँड दुसऱ्यांना कसू देणार नाही. ओके, मग आता परत वापस येण्याचा प्रयत्न करूयात किंवा लगेच मी यालाच कंटिन्युएशनमध्ये ठेवेल कारण तुम्हाला हे अगदी समजलेलं आहे हा पॉईंट. तर पहा, 1967ला जमीनदारांनी तो निर्णय घेतला. मग जमीनदारांनी तो निर्णय घेतल्यानंतर ना अगदीच पहा त्याला विरोध कोणी केलं तर पहा सरकारमध्ये काय झालं होतं. 1967ला कोण होते प्राईम मिनिस्टर, इंदिरा गांधी आल्या. ओके, इंदिरा गांधी आल्या कारण पहा 1966ला लालबहादूर शास्त्री यांचं निधन आहे. मग 1967ला सत्ता कोणी सांभाळली, इंदिरा गांधी यांनी सांभाळली. सत्ता इंदिरा गांधी यांच्या हातात आल्यानंतर पहा काँग्रेस पण पूर्ण काय झालं, बॅकफूटवर जायला लागलं, बरोबर. मग याच दरम्यान काय झालेलं होतं पहा, 1964मध्ये एका पक्षाचं 2 पक्षांमध्ये विभाजन झालेलं होतं. ते आहे कम्युनिस्ट पक्ष. ओके, मग कम्युनिस्ट पक्षाचं ना विभाजन झालं. एकीकडे कम्युनिस्ट पक्ष गेला व दुसरीकडे झालं मार्क्सवादी. ओके, मार्क्सवादी असं हे 2 विभाजन झालं. कम्युनिस्ट पक्षाचं 1964ला 2 पक्षांमध्ये विभाजन झालं. मार्क्सवादी हा पक्ष तयार झाला. ओके, मग आणि पहा मार्क्सवादी पक्ष तयार झाल्यानंतर यांच्याकडे सोर्सेस होते का तर सोर्सेस नव्हते. 1967मध्ये पहिल्यांदा काँग्रेसचं सरकार जाऊन कोणाचं सरकार आलेलं होतं, कम्युनिस्ट पक्षाचं सरकार तिथं येऊ शकलं. जसं केरळचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. ओके, व UPSCने यावरून क्रोनॉलॉजीमध्ये प्रश्न विचारलेला होता की पहिल्यांदा सरकार राज्यामधील जे सरकार आहेत ना ते कुणाचं कमी झालेलं होतं. तर पहा काँग्रेसचं सरकार पहिल्यांदा 1967मध्ये कोसळलेलं होतं. ओके, व आणखीन एक वन नेशन वन इलेक्शनमध्ये कधीपर्यंत चालू होते तर 1951 पासून ते 1967 पर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रितरित्या येत होत्या. पण 1967चीच तीच बारी होती ज्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाचा विजय झालेला होता केरळमध्ये. त्यामुळे पहा वन नेशन वन इलेक्शनची जी संकल्पना आहे ना तिथून आपल्याला खालीवरी अशा पद्धतीने धुसर होत गेलेली दिसत आहे. डन, आय होप सर्व पॉईंट तुम्हाला क्लिअर होत आहेत. ओके, पहा हेवी फॅक्ट आहेत व अगदी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, मध्येच सोडून जाऊ नका प्लीज. तर पहा 1967मध्ये काय झालेलं होतं तर काँग्रेसचा प्रभाव कमी होत होता, बरोबर. आणि 1964ला कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी पक्ष असे 2 पक्ष झाले होते, बरोबर आहे. मग कम्युनिस्ट पक्ष सत्तेमध्ये गेला परंतु मी काय म्हटलं 1964ला जे मार्क्सवादी पक्ष आहे ना त्यांच्याकडे सत्ता नव्हती किंवा त्यांच्याकडे सोर्सेस नव्हते. मग त्यांना पॉईंट कुठं भेटला पहा 1967मध्ये जो जमीनदारांनी निर्णय घेतला ना त्या निर्णयाच्या विरोधात जाण्याचा त्यांना एक पॉईंट मिळाला, बरोबर. मग त्यांचं नेतृत्व कोणी केलं पहा ते महत्त्वाचं आहे. 1967मध्ये ज्यावेळेस जमीनदारांनी हा निर्णय घेतला ना मग त्यावेळेस 3 व्यक्ती तिथं समोर होते. ओके, एक होते सर्वात महत्त्वाचे आहेत चारू मुजुमदार. तुम्ही नाव ऐकलं असाल पहा, मुजुमदार. त्यानंतर दुसरे व्यक्ती होते पहा कानू सन्याल व तृतीय व्यक्ती होते म्हणजे हे किसान सभेमधून आलेले होते. तृतीय व्यक्ती होते जंगल संथाल. ओके, व यांचा प्रदेश जर तुम्ही पाहिलात ना तर बेसिकली हा दार्जिलिंग प्रदेश आहे. म्हणजे आता आसाम आणि तुम्ही वेस्ट बेंगाल आपलं जर पाहिलात ना तर तेथील जवळपास 66 खेडी आहेत. त्या 66 खेड्यांचा हा प्रदेश मिळून नक्षलबाडी एरिया तयार झालेला होता. ओके, नक्षलबाडी भाग हा 66 खेड्यांचा मिळून तयार झालेला होता. ओके, मग चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि जंगल संताल हे पहा कृषी किंवा किसान सभेमधून आले होते किंवा किसानांचं त्यांच्याकडे नेतृत्व होतं. व कम्युनिस्ट पक्षामधून पहा चारू मुजुमदार आणि कानू सन्याल हे होते. व ह्या दोघांची मैत्री कुठं झाली होती पहा 1949ला जेव्हा तुरुंगामध्ये यांना टाकण्यात आलं होतं ना त्यावेळेस यांची चांगली घट्ट मैत्री झाली होती. डन. मग यांनी 1964मध्ये ज्यावेळेस मार्क्सवादी पक्ष अलग झाला ना त्यावेळेस यांनी काय निर्णय घेतला की आपण मार्क्सवादी पक्षामध्ये जायचं, म्हणजे एकदम एक्स्ट्रीमरित्या जायचं आपण. ओके, असा त्यांनी निर्णय घेतलेला होता चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी. ओके, मग हे कुठे गेले पहा, व्हिजिटला गेले. अगदी यांचा पण प्रदेश तेच आहे सिलगुडी डिस्ट्रिक्ट, पण यांनी दार्जिलिंगच्या प्रदेशामध्ये वगैरे जाऊन तिथं भेटी दिल्या. ओके, शेतकऱ्यांना म्हटलं की बाबा काय समस्या आहे तर त्यांनी म्हटलं की सर जमीनदारी व्यवस्थेमुळे आमचं पूर्ण शोषण होत आहे व आता आम्ही आजपर्यंत त्यांच्या जमिनी कसलेल्या आहेत पण आता हे काय म्हणत आहेत की आम्हाला जमिनी कसू देणार नाही असा त्यांचा निर्णय आलेला आहे. त्यामुळे आमच्यावरती जास्त शोषण होत आहे असं शेतकऱ्यांनी कोणाला सांगितलं, चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांना सांगितलं पहा. मग
त्यावर चारू मुजुमदार, कान्हू सन्याल आणि जंगल संताल यांनी एक निर्णय घेतला की पहा, कसेल त्याची जमीन आहे. ओके, म्हणजे जमीनदार तिथे या जमिनीमध्ये येऊन कसणार नाहीत ना, तर कसेल त्याची जमीन असा त्यांनी निर्णय घेतला व त्यांनी डायरेक्टली काय म्हटले पहा की आता आपण म्हणजे आपण आंदोलन करायचं. हे जे जमीनदार आहेत इथले 66 खेड्यामधील जे जमीनदार आहेत ना, त्यांच्या विरोधात आपण आंदोलन करत आहोत असं त्यांनी म्हणून बंड पुकारला. ओके, मग बंड पुकारल्यानंतर पहा अगदी सुरळीत चालू होतं किंवा म्हणजे शांत पद्धतीने, थोडंफार शांत पद्धतीने हे चालू होतं. ओके, व कसेल त्याची जमीन हा नारा तिथं देण्यात आला. बरोबर, म्हणजे कसेल त्याची जमीन म्हटल्यानंतर गरीब किंवा शेतकरीच जमीन कसायची ना, त्यामुळे जे जमीनदार आहेत त्यांना त्यांच्या जमिनीतून बाहेर काढायचा हा प्रयत्न बेसिकली तिथं झालेला होता. व पहा इथे प्रशासनाची थोडीशी चूक आहे, या कारणाने हे सर्व काही झालेलं होतं. बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा यांनी आंदोलन चालू ठेवलं. पण आता जमीनदार म्हटल्यानंतर पहा त्यांच्याकडे गुंड तर नक्कीच असणार, किंवा जसं तुम्ही मूवीमध्ये वगैरे पाहता एखादा इंडस्ट्रियलिस्ट जर असेल तर त्याचे लगेच 10-12 गुंड वगैरे तसे येऊन मारतात हिरोला वगैरे. अगदी तशाच पद्धतीने इथं पण झालं पहा. मग एका तरुण व्यक्तीने शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्याला जमीनदाराचे जे गुंड आहेत त्यांना काय केलं पहा, अडवल्यानंतर त्याला मारहाण केली. ओके, मग अगदीच मारहाण केल्यावर ज्यावेळेस समजलं हे म्हणजे आंदोलन करताना ज्यावेळेस समजलं, मग त्यावेळेस पहा तिथून बेसिकली आंदोलन चिघळायला चालू केलं. ओके, म्हणजे पहिल्यांदाच शांततेत आंदोलन चालू होतं, त्याला चिघळण्याचा प्रयत्न इथूनच झाला. आता हे जे नक्षलवाडी इव्हेंट आहे ना, याला तुम्ही महात्मा गांधी यांच्या इव्हेंटला पण पाहू शकता पहा. ओके, 1922 चौरी चौरा इथे जसं सिच्युएशन झाली ना, अगदी त्याच बेसिसची सिच्युएशन इथं पण झाली. बरोबर आहे. मग पहा, मग समजलं ना की एका व्यक्तीचा किंवा एका तरुण व्यक्तीला तिथं मारहाण झालेली आहे असं ज्यावेळेस ह्या तिघांना पण समजलं, त्यावेळेस आंदोलन थोडंसं चिघळायला लागलं. आंदोलन चिघळायला लागल्यानंतर पहा आपल्या व्यक्तीला तिथं मारण्यात आलेलं आहे असं समजल्यानंतर जे शेतकरी आहेत ना, ते डायरेक्टली लगेच जमीनदारांना वगैरे तिथं मारायला लागले. ओके, म्हणजे अगदी खूप मोठा तिथं काय झालं पहा, एक हिंसक आंदोलन तिथं तयार झालं व 52 दिवस हे आंदोलन हिंसक वळण घेतलं पहा. ओके, 52 दिवस हे म्हणजे आंदोलन चाललेलं होतं बेसिकली. ओके, म्हणजे अगदीच जो मिळेल त्याला तशा पद्धतीने मारणं वगैरे चालू होतं. मग तिथे एक इन्स्पेक्टर होते पहा. ते इन्स्पेक्टर काय म्हटले की नाही, आता हे आंदोलन तर थांबवायचं आहे आपल्याला, म्हणून त्यांना अटक करायला गेली. ओके, जे आंदोलन करते आहेत त्यांना अटक करायला गेले. पण आंदोलन करताना ज्या वेळेस अटक करायला गेले ना, तर ते जे पोलीस इन्स्पेक्टर होते, आय थिंक मला आता नाव आठवत नाही आहे किंवा ते इम्पॉर्टंट पण नाही आहे, पण पहा ते इन्स्पेक्टरला अटक करायला गेल्यानंतर त्यांनाच काय झाली पहा, तिथे मारहाण करण्यात आली व अगदी काही कालावधीनंतर त्यांचं पण निधन झालं तिथं. ओके, मग हे ज्यावेळेस समजलं ना हिंसक एवढं वळण आलेलं आहे हे समजल्यानंतर ना पोलिसांनी काय केली पहा, फायरिंग केल्यानंतर त्यामध्ये 10 जणांचा तिथं जीव गेला. त्यामध्ये आय थिंक 7 पुरुष आणि 2 महिला अशा पद्धतीने आणि एक बालक असं त्यांचं 10 जणांचं तिथं निधन झालं. कोणामुळे? पोलिसांनी गोळीबारी केल्यामुळे. ओके, मग हे जनतेला ज्यावेळेस समजलं ना, आणखीन लाट उठून आली किंवा आणखीन देश तिथं उठून आला व अशा पद्धतीने हे नक्षलवाडी ही इव्हेंट तिथं बेसिकली ठरलेलं आहे. नक्षलवाडी आहे पाहते. ओके, मग नक्षलवाडी ज्या भागामध्ये हे आंदोलन झालेलं होतं, नक्षलवाडी हा भाग होता. याच कारणांवरून पुन्हा काय झालं पहा, नक्षलवादी असं तिथं नाव पडलेलं आहे व हे झाला नक्षलवादाचा उदय. आय होप समजलेलं असेल. मग पहा काही दिवसानंतर ज्यावेळेस आंदोलन शांततेत वगैरे जायला लागलं, मग 1967ला लगेच चारू मुजुमदार, कान्हू सन्याल आणि जंगल संताल या तिघांना पण अटक करण्यात आली. ओके, मग या तिघांना अटक केल्यानंतर पहा चारू मुजुमदार यांचा 1972मध्ये जेलमध्येच निधन झालं. ओके, त्यानंतर कान्हू सन्यालांना आय थिंक 1977ला जेलच्या बाहेर सोडण्यात आलं व 1969मध्ये जंगल संताल यांना सोडण्यात आलं. परंतु त्यांच्याकडे काही सोर्सेस अवेलेबल नव्हते, कारण हे बेसिकली किसान सभेचे नेतृत्व करत होते. ओके, पण सरकारने ही नक्षलवादी जे इव्हेंट आहे ना त्याला पूर्णतः सप्रेस करण्यामध्ये त्यांना यश आलेलं होतं बेसिकली तिथे. पण पहा आता यामधून घ्यायचं काय आहेत नेमकं. आय होप तुम्हाला हे इव्हेंट समजला असेल की तिथं आंदोलन कसं चिघळलं व त्याचे इम्पॅक्ट काय झाले, आता ते पाहणार आहोत. ओके, मग नक्षलवादी हा बेसिकली अशा पद्धतीचं आंदोलन होतं पहिल्यांदा. ओके, 1967ला झालेलं जमीनदारांच्या विरोधातलं हे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. पण या आंदोलनातून काय शिक आल्या पहा, तर चारू मुजुमदार, कान्हू सन्याल हे जे 2 व्यक्तिमत्व होते हे बेसिकली लेफ्टिस्ट होते. लेफ्टिस्टचं म्हणजे काय असतं की नाही, सरकार काहीही कामाचं नाही आहे, बिग गई हे गव्हर्नमेंट, आपण काय करायला पाहिजे, एकदम सशस्त्र उठाव करणं गरजेचं आहे. ओके, सशस्त्र उठाव करून आपल्याला काय करायचं आहे, तर सरकार उलटून टाकायचं आहे असं त्यांचे विचार असतात. त्यावेळेस बंदूक हत्यारे तसं काही नव्हतं. मग आदिवासींनी काय केलेलं होतं पहा, डायरेक्टली जे बाण असतात
ओके, म्हणजे आपले जे ट्रॅडिशनल सोर्सेस आहेत त्याचाच त्यांनी वापर करून काय केलं होतं पहा, आंदोलनाला हिंसक वळण त्यांनी दिलेलं होतं. ओके, किंवा जमीनदारांना जर मारायचं कसं म्हटल्यानंतर ना त्यांनी डायरेक्टली बाण खुपसून वगैरे मारलेले होते. ओके, पोलिसांसोबत त्यांनी कशी गोळीबारीचा सामना केला, तर बाण वगैरे त्यांनी बाणांचा तिथं बेसिकली वापर झालेला होता. तर अशा पद्धतीने हे नक्षलवादी इव्हेंट झाला. ओके, मग पहा नक्षलवादी इव्हेंटला पुरवठा कोणी दिलेला होता, किंवा आता आज देखील पहा आपल्याकडे जर सामान्य तुम्ही जर पाहिलात तर एखादा आंदोलन चालू आहे. ओके, एखादा आंदोलन चालू आहे, जोपर्यंत तो नेता असतो ना तोपर्यंत ते आंदोलन बेसिकली ठीक पद्धतीने जाऊ शकतो. परंतु ज्यावेळेस तो नेता हरवतो, तिथून जर नेता गायब झाला ना तर आंदोलनाला काय लागतं पहा, हिंसक वळण लागतं. ओके, मग अगदी तसंच झालं इथं. या 3 व्यक्तींना त्यांनी अटक करून टाकली. अटक केल्यानंतर जे आंदोलन आहे ना ते हिंसक वळण घ्यायला लागलं. व या 3 व्यक्तींनी जे विचार पेरलं होतं या लोकांच्या मनात किंवा या शेतकऱ्यांच्या मनात जो विचार पेरला होता ना त्यांनी, की सरकार काही कामाचं नाही आहे, तर आपला शस्त्र उचलावी लागतील व आपणच हे जे सरकार आहे त्यांना उचलून टाकू शकतो, कारण हे सरकार आपल्या हिताचं काम करत नाही आहे. ओके, हे सरकार आपल्या हितासाठी काम करत नाही आहे. बेसिकली आपण आदिवासी आहोत किंवा आपण प्रथम नागरिक या देशाचे आपण आहोत, त्यामुळे ह्या सरकारला आपण उलटून टाकायचं असं त्यांनी विचार बेसिकली पेरलेले होते 1964 नंतर मार्क्सवादी कम्युनिटीने. ओके, मग अगदी तेच बेसिस पहा. मग 1967ला या तिघांना अटक झाल्यानंतर हे जे विचार आहेत ना ते विचार चिरकाल त्यांच्या मनामध्ये राहिलेले होते. ओके, आंदोलन तिथं तशा पद्धतीने संपवलं जरी असलं तरी यांच्या मनात विचार होते. बरोबर आहे. मग विचार असल्यानंतर पहा 1967 नंतर पहा इथं वॉक क्रिएट झाला. यांच्या मनाला कुणी हे करण्यासाठी तिथं तयार नव्हतं किंवा यांच्याकडे काम पण नव्हते तिथं. बरोबर. मग याच बेसिसवर पहा, हाताला जर काम नसेल आपला तर खाली दिमाग शैतान का घर होतं. अगदी त्याच बेसिसवर झालं काय पहा, 1967ला ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या व्यक्तींनी यांचे विचार ऐकलेले होते, चारू मुजुमदार वगैरे यांचे, मग त्यांना काय समजायला लागलं पहा, की हे बिग हे गव्हर्नमेंट, यांच्याकडे आपण गव्हर्नमेंटच्या विश्वासावर आपण बसायचं नाही, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपण स्वतःहून शस्त्र उचलणं गरजेचं आहे. असं म्हणत त्यांनी काय केले पहा, येथील जे शेतकरी होते किंवा जे आदिवासी होते यांनी परत काय केलं, मग शस्त्र उचलायला चालू केली. डन. मग इथून झालेला आहे पहा शस्त्रीय उठाव. मग अशा पद्धतीने झालं नक्षलवादाचा इथं उगम झाला. ओके, नक्षलवादाचं हे प्रथम उदाहरण होतं नक्षलवाडी येथील जे इव्हेंट झाला तिथे. व तिथून जे काही डेव्हलपमेंटच्या विरोधात म्हणजे जे काही आपल्या गव्हर्नमेंटच्या विरोधात जो उठाव चालू झाला ना त्याला नक्षलवाद म्हणून तिथं गणलं गेलेलं आहे. मग तिथून झाली नक्षलवादाची सुरुवात. त्यामुळे पहा, मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला काय म्हटलं होतं की हा गेम आकड्याचा नाही आहे. ओके, अमित शहा यांनी काय म्हटले की आकडेवारीनुसार आम्ही त्यांना खतम करू. पण मला सांगा तुम्ही की हे आकडेवारी जर तुम्ही दिलात किंवा एवढ्या नक्षलवाद्यांना आम्ही खात्मा केला किंवा त्यांचे 18 नक्षलवादी मारलं म्हणजे हा नक्षलवाद संपेल का, तर बिलकुल संपणार नाही. तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर यांना काय पहा, ह्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. यांना विकास क्षेत्रामध्ये आणणं खूप गरजेचं आहे पहा. ओके, जर जे आज घडीला जे बेरोजगार व्यक्ती वगैरे आहेत यांच्या जर हाताला तुम्ही काम दिलात ना तर हे खाली दिमाग शैतान का घर होणार नाहीत. किंवा आज घडीला पण आपली जी सिव्हिल सोसायटी आहे या सोसायटीमध्ये पण अगदीच पहा क्राईम का वाढत आहे. ओके, क्राईम वाढण्याचं एक मुख्य कारण आहे पहा, हाताला काम नाही आहे. त्यांनी बेरोजगार राहिलेले आहेत. बेरोजगार म्हटल्यानंतर खाली दिमाग शैतान का घर, त्यांना कोणी पण डायरेक्टली तशा पद्धतीने हे करू शकतं पहा. आता अगदीच तुम्ही पहा आपलं इन्फ्लुएन्स करू शकतं. जसं आता मोबाईलवरती तुम्ही रील्स पाहता, रील्समध्ये काय दाखवलं जातं, तर मुलींना स्कूटी चालवता येत नाही किंवा मुलींना दिमाग कमी असतं अशा पद्धतीने, म्हणजे तसं तुम्ही लिटरली घेऊ नका, पण रील्समध्ये तसं दाखवलं जातं. मग तुम्ही लहान मुलगा देखील पहा, आज घडीला जर तो रील्स तशा पद्धतीने कंझ्युम करत असेल तर उद्या चालून त्या मुलाचे विचार कसे होतील, मुलीला तो समान वागणूक देणार आहे का, तर बिलकुल देणार नाही. मग हेच तर प्रॉब्लेम आहे. आपली सोसायटी डिग्रेड कशामुळे होत आहे, तर ह्या विचारांमुळे होत आहे. वैचारिक लढाई आहे ही. ओके, आकडेवारीची लढाई नाही आहे. तुम्ही आकडेवारीमध्ये भरपूर लोकांना तिथं मारलं असाल किंवा नक्षलवादी आजपर्यंत भरपूर खात्मा झाले असतील, पण हे आकडेवारीची लढाई नाही, तर ही वैचारिक लढाई आहे. आता हा जो पॉईंट बोलतोय ना मी, हा पॉईंट तुम्हाला उत्तरामध्ये लिहित असताना हा बेसिकली कुठं बोलायचा आहे, तर मुलाखतीमध्ये बोलायचा आहे. ओके, मुलाखतीमध्ये जर तुम्ही म्हटलात ना की डेव्हलपमेंटद्वारे आपण याला काउंटर करू शकतो, तर तुम्हाला पहा पैकीच्या पैकी मार्क तिथं नक्कीच इंटरव्ह्यूवर देऊ शकतील. ओके, कारण हे मिळू शकत नाहीत पहा. हे जे कंटेंट बोलत आहे ना मी, असं डायरेक्टली तुम्हाला पुस्तकं वगैरे वाचून मिळणार नाही आहे. ओके, तर यासाठी पहा तुम्हाला थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग पण करणं गरजेचं आहे, जे की मुख्य इश्यू काय नेमका. ओके, मुख्य इश्यू हाच आहे. डन. मग पहा नक्षलवाद अशाच पद्धतीने पहा विचारणा संपत नाहीत. आता महात्मा गांधींचं पहा, आता अगदी महात्मा गांधींचं खून करण्यात आलं किंवा त्यांचं मर्डर झालं, पण महात्मा गांधींचे विचार आज देखील संपवू शकले आहेत का कुणी, तर बिलकुल संपलेले नाही आहेत पहा. अहिंसा. ओके, आता
पहा, भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये महात्मा गांधी यांचे स्टॅच्यू वगैरे आहेत, बरोबर आहे, त्यांची पूजा केली जाते. सॉरी, म्हणजे पूजा म्हटल्यानंतर त्यांना पुष्प अर्पण वगैरे केलं जातं ना. ओके, मग का, तर अगदी त्यांचे विचार तेवत आहेत ना. मग वैचारिक लढाई पहा, विचारांनी संपत्ती, हे पहिल्यांदा सरकारला समजणं गरजेचं आहे. अन्यथा पहा, 1967 पासून ते आज घडीला जर तुम्ही पाहिलात, आज किती आहे, 2025 आहे, मग आजपर्यंत का नक्षलवाद संपवू शकले नाहीत? म्हणजे देशाचे होम मिनिस्टर एवढे झालेले आहेत ना. इवन इंदिरा गांधी यांनी पण संपवू शकलं नाही नक्षलवाद. का संपवू शकलं नाही? तर डेव्हलपमेंट, विकास करणं ही खूप गरजेचं आहे. पहा, आता अगदीच आदिवासी जिल्हे जिथं जिथं आहेत, आता जसं की गडचिरोली महाराष्ट्रातील, आता काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं लिओड या कंपनीचं, बरोबर आहे, मान्य आहे, लिओड या कंपनीचं उद्घाटन झालं. पहा, पण ज्यावेळेस तुम्ही उद्घाटन केलात ना लिओड या कंपनीचं, मग तिथे मला सांगा की उद्या चालून त्यांचा त्रास शेतकऱ्यांना होणार नाही याची काय गॅरंटी आहे? ओके, जे इंडस्ट्री सेक्टर तुम्ही तिथं गडचिरोलीमध्ये नेऊन बसवलात, तिथं तुम्ही आदिवासींचं जे बहुमत आहे तिथं तुम्ही घेतलात का? किंवा तुम्ही त्यांना जाऊन तशा पद्धतीने संरक्षण दिलं आहात का? तर बिलकुल दिलं नाहीत. तुम्ही डायरेक्टली त्यांच्यावर जाऊन काय म्हटलात? बळकावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी तसंच झालं होतं. पहा, ज्यावेळेस जनता दलचं सरकार होतं, त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांचं सरकार आलं नाही 1980मध्ये, त्यावेळेस त्यांनी फॉरेस्ट राईट प्रोटेक्शन ॲक्ट आणला. ओके, मग त्या ॲक्टनुसार पहा, जे आदिवासी आहेत ना त्यांनाच जंगलापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यानंतर तुम्ही झारखंड, बिहार येथील जे आदिवासी क्षेत्र आहेत तिथे काय पहा, मायनिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. या मायनिंगसाठी पहा, झारखंड किंवा बिहार या राज्यामधील जे जिल्हे आहेत जिथं की आपल्याला कोळसा मिळतो ना, तेथील जे कोळशाची खाण बसवण्यासाठी त्यांनी काय केलं पहा, तेथील आदिवासींना त्यांनी स्थानांतरित केलं. मग पहा, जे आदिवासी म्हणजे अगदीच त्यांचं जंगल जमीन किंवा अगदीच संथारा लॉ जे म्हणतात त्यांनी, मग त्यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण हे होत होते, किंवा म्हणजे जंगल प्रोटेक्शन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. किंवा पहा, त्यांनी निसर्ग देवतेची पूजा करतात. मग त्यांची पूजा तुम्ही तिथून जर काढलीत तर त्यांना वाईट वाटणार नाही का बरं? मग तुम्ही पहिल्यांदा तिथं काय विश्वासात घेणं गरजेचं होतं. तुम्ही डायरेक्टली म्हणता, ठीक आहे, मान्य आहे, पहा तुम्ही स्थलांतरासाठी त्यांना पैसे देता, परंतु स्थलांतर केल्यानंतर संपूर्ण पॉईंट्स तिथं सुटत नाहीत ना. त्यांची संस्कृतीचं काय? त्यांची संस्कृती तिथं ही झाली पहा, लोप पावली. मग त्याचं काय करणार आहात तुम्ही? मग हे सरकारला बेसिकली समजत नाही. मग ते 1980च्या पण फॉरेस्ट ॲक्टने हेच झालं की आदिवासींना त्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या. मग त्यामुळे त्यांच्या मनात परत एकदा हे निर्माण झाला, रोष निर्माण झाला किंवा सरकार आपल्या कामाचं नाही आहे. आपण इथले खरे पूजक आहोत, निसर्गपूजक, किंवा आपला जो देश आहे ना तो प्रमुखरित्या आपला आहे. ओके, हे जे सरकार आहे ते दुसऱ्यांचं सरकार आलेलं आहे. मग अगदी जशा पद्धतीने 1947ला भारत स्वतंत्र झाला ना, अगदी तशा पद्धतीने त्यांना पण वाटतं की बा आम्हाला स्वतंत्र पाहिजे. ओके, मग हे वैचारिक लढाई आहे. मग यासाठी पहा, सरकारने काय करणं गरजेचं आहे, त्यांना पण विकास प्रवाहात आणणं खूप गरजेचं आहे. ओके, नक्षलवादी इव्हेंटमध्ये पण तेच झालं होतं. चारो मुजुमदार कानू सन्याल यांनी काय केलं होतं 1967ला, ज्यावेळेस नक्षलवादीचं आंदोलन झालं ना 22 दिवसाचं, त्यावेळेस त्यांनी स्वतःला घोषित करून टाकलं की आम्ही स्वतंत्र आहोत. ओके, स्वतंत्र आहोत म्हणून असं त्यांनी स्वतःला त्यांनी घोषित करून टाकलेलं होतं. का? तर पहा, त्यांना माहिती होतं की सरकार कोणते कायदे करत नाही आहे व जे ज्यांच्याकडे जमीन नाही ना त्यांना जमिनी देत नाही आहे. मग सरकार काय कामाचं, कारण जमिनी देत नाही आहे आम्हाला, किंवा आम्ही राहायचं कसं, याचे प्रश्नाचे उत्तर ते जर देत नसतील आपल्याला, तर मग आपण काय करायला पाहिजे, तर आपण आपलं स्वतंत्र पाहणं गरजेचं आहे ना. असं म्हणून त्यांनी काय केलं होतं पहा, नक्षलवादीचा इव्हेंट झालेला होता. व तीच लढाई किंवा तेच वैचारिक लढाई आज देखील नक्षलवाद या रूपात चालू आहे. ओके, मग त्याच्यानंतर पहा, नक्षलवादाची लढाई इथं संपते म्हणता येणार नाही, तर अशा पद्धतीने चालू आहे. पण याला आणखीन एक वळण देण्यात आलं 2018मध्ये, ज्यावेळेस आता पब्लिक प्लॅटफॉर्म आहे व कम्युनिटी गाईडलाईन्स यूट्यूबची म्हणजे खूप खतरनाक आहे. ओके, व थोडंसं जरी अँगल जर चुकला ना आपल्या बोलण्याचा, तर मे बी आपलाच तशा पद्धतीने कोर्टामध्ये वगैरे घसटलं जाईल. त्यामुळे मी थोडंसं बोलण्याचं टाळतो. पण पहा, अर्बन नक्सलिझम किंवा जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार घेऊन येत आहे, बरोबर. मग जनसुरक्षा विधेयकाचं काय काम आहे, तर अगदी अर्बन नक्सलिझम. आता अर्बन नक्सलिझम ही संकल्पना काय आहे, UPSC किंवा MPSC राज्यसेवा यावर प्रश्न भरपूर नक्कीच विचारू शकते पहा, अर्बन नक्सलिझमवर. व आज घडीला आपल्या भारतीय संविधानामध्ये याची डिफिनेशन जरी नसली तरी आपला प्रश्न विचारला जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, त्यामुळे पहा, आता एक मला संकल्पना सुचलेली आहे. ओके, तर एकच मिनिट मला याला क्लीन करू द्या. आतापर्यंत तुम्ही जर लेक्चर ऐकला असाल ना, तर अगदीच तुम्हाला माझी टीचिंग समजते असं मी कन्सिडर करत आहे. तर पहा, यावरून मला एक सुचलेलं आहे, कारण यूट्यूबवरती पहा मी डायरेक्टली पब्लिक प्लॅटफॉर्मवरती जास्त काही गोष्टी बोलू शकत नाही. जसं कालच्या लेक्चरमध्ये काय दलित आर्मी किंवा जे दलितसाठीचे जे इव्हेंट्स आहेत त्याचा ब्लूज कलर का आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्लूज कलर का निवडला. आता मी कालच्या लेक्चरमध्ये ते काय घेतलं नाही, तर पहा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आपल्याला डायरेक्टली ते बोलता पण येत नाहीत. ओके, कारण कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत. ओके, या कारणानिमित्त पण मग यालाच अनुसरून एक थोडंसं मला एक संकल्पना सुचलेली आहे. तर आपण काय करूयात, तर
इंडियन सोसायटी, ओके मी सजेशन्स मागवलेले होते. इंडियन सोसायटी, त्यानंतर पहा इंटरनल सिक्युरिटी आणि शेवटचं आहे इंटरनॅशनल रिलेशन. त्यानंतर अगदीच जे जे महत्त्वाचे टॉपिक्स असतील त्याला ना आपण एक लाईव्ह लेक्चरमध्येच लाईव्ह लेक्चरमध्येच घेण्याचा प्रयत्न करणार आहे झूम मीटिंगवरती. म्हणजे जवळपास 80 मिनिट डेली अशी तुमचं क्लास असेल. ओके 80 मिनिट डेली अशा पद्धतीचा तुमचा क्लास असेल. इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन आणि इंडियन सोसायटी. आता मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर यांची पुस्तकं तुम्हाला मिळणार नाहीत. नक्षलिझमचं आहे, कंटेंट आहे, मान्य करतो मी, परंतु तुम्हाला एकत्रितरित्या कंटेंट वगैरे तिथं मिळणार नाही. जरी मिळालं तरी ते तुम्हाला पुस्तक वाचून कदाचित समजेल किंवा समजणार नाही. याबद्दल म्हणजे शाश्वती मी देऊ शकत नाही. ओके मग हे अशा पद्धतीने आहे पहा. इंडियन सोसायटीचं पण तसंच आहे. इंटरनल सिक्युरिटी आणि इंटरनॅशनल रिलेशनचं ते खूप डायनॅमिक आहे. ओके मग याला अनुसरून आपण काय करणार आहोत तर झूम लाईव्हवरती तुमचे 80 मिनिट प्रतिदिन अशा पद्धतीने 40-40-80. ओके तर असं घेण्याचं माझी संकल्पना आहे. पण पहा सिरियस कॅन्डिडेट यावेत यासाठी मी काय करत आहे, फीस त्याला आकारणार आहे 99 रुपये प्रतिमाह. ओके पहा तुम्ही काळजी करू नका, मी त्यामध्ये गडबड वगैरे करेल का किंवा तुमचा विषय संपूर्ण घेऊन येईल का, म्हणजे तुमचा विषय संपवेल की नाही असा तुम्ही विश्वास ठेवू शकता. मी संपूर्ण विषय समजून सांगितल्याशिवाय मी पुढे जात नाही किंवा म्हणजे तसं तुम्हाला निराश पण होऊ देणार नाही याची मी गॅरंटी नक्की देईन. पहा कारण इथिक्स जे आहेत माझे ते मला पण मान्यता देत नाहीत किंवा मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की मला फ्री एज्युकेशनच बेसिकली आवडतं. पण प्रॉब्लेम कसा आहे ना, फ्री एज्युकेशन म्हटल्यानंतर लगेच आता मी ही जी गोष्ट आहे ती पहिल्यांदा लेक्चरच्या सुरुवातीलाच बोलू शकत असतं, पण आता 28व्या मिनिटाला काय बोलतं आहे, कारण जे सिरियस विद्यार्थी आहेत ना ते आता इथपर्यंत नक्की ऐकले असतील मला. ओके मग त्यासाठीच हे 99 रुपये प्रतिमाह तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. आपण याला पुढे कन्सिडर करण्याचा प्रयत्न करूयात. कारण तुमचे इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी आणि इंडियन सोसायटी हे तिन्ही विषय अगदीच पहा खूप महत्त्वाचे विषय आहेत. यावरून UPSC प्रश्न विचारते व यासाठी कंटेंट मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे पहा सध्याला. व तुम्ही क्लासेस जरी लावलात ना तरी त्यांचे छोटे छोटे बुकलेट आहेत व त्याला टॅकल कसं करायचं आहे किंवा न्यूजपेपरमधून कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे हे मला नक्की माहिती आहे. त्यानिमित्ताने तुम्ही नक्कीच हे करू शकता. मला याच्याबद्दल सजेशन किंवा तुमचं मत मला नक्की सांगू शकता. ओके याच्यापूर्वी पण मी नंबर दिलेला आहे 9765643912 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. याबद्दल तुमचे काही मत असतील ना तर नक्की मला या संदर्भात कॉन्टॅक्ट करा. 9765643912. ओके मग जर तशा पद्धतीने विद्यार्थी जर जमा झाले किंवा नक्कीच तुम्हाला जर ही लेक्चर सिरीज आवडणारी असेल तर आपण काय करूयात, याला नक्की कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन मी. आपण डेली झूमवरती हे लेक्चर वगैरे चालू करूयात. 11 तारखेपासून आपण चालू करूयात आता, म्हणजे 2-3 दिवस विद्यार्थी जर पाहतील हे व्हिडिओ मग त्याच्यानंतर आपण हे चालू करूयात. डन. आय होप नक्षलवादी हा इव्हेंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. आता पहा याला सोल्युशन देणं पण गरजेचे आहेत. तर सोल्युशन तुम्ही लिहू शकता की पॉलिसी कशा पद्धतीने बनवली पाहिजे, पहा विकास या रूपाने बनवली पाहिजे व सरकारने काय करणं गरजेचं आहे त्याचा वेळोवेळी मागोवा घेणं गरजेचं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन इंडस्ट्री टाकली, मान्य आहे, पण इंडस्ट्रीमध्ये काय काय घटना चालू आहेत ना याचं मागोवा आपण घेणं खूप गरजेचं आहे देवेंद्र फडणवीसांना. तरच आपण काय करू शकतो पहा, नक्षलवादीला पूर्णरित्या खतम करू शकतो व ही वैचारिक लढाई आहे. त्यानंतर याला विकासा स्वरूपातच आपण त्याला हरवू शकतो असं तुम्ही शेवटी जाता जाता उत्तर नक्की द्या. ओके डन. त्याच्यानंतर पुढे चला, वाघांची अडवणूक न्यायालयाकडून दखल. ओके सो मोठो बॉम्बे हायकोर्टाने घेतलेलं नागपूर बेंचने, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर HMPVचे देशात 5 रुग्ण, कर्नाटक तामिळनाडूत बालकांना लागण. HMPV बद्दल आपण पाहणारच आहोत, थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण त्याबद्दलची न्यूज पाहूयात नक्की. त्याच्यानंतर भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे भेदडक उल्लंघन, राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाची ताशेरे. पहा बीडमध्ये ना एक पाण्याची टाकी बांधण्यासाठी त्यांनी 2005मध्ये जमीन बळकावली होती किंवा जमीन घेतली होती. मग जमीन घेतल्यानंतर त्याला काय कंपेन्सेशन देणं आपल्या भारतीय संविधानामध्ये मस्त दिलेलं आहे. ओके आर्टिकल 31 तुम्ही आठवू शकता, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्ही जर जमीन एखाद्याची घेतली ना सरकारने तर त्याचं योग्य कंपेन्सेशन त्या व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे. ओके व ते त्याचद्वारे पहा राईट टू प्रॉपर्टी हा आर्टिकल 19मधून कुठं हलवण्यात आलेला आहे तो तुम्ही मला नक्की सांगू शकता. राईट टू प्रॉपर्टी आता नाही आहे. ओके तर पहा कंपेन्सेशन देणं हा मूलभूत अधिकार आहे. मग 2005मध्ये
आपलं बीड जिल्ह्यातील जे जिल्हा परिषद आहे त्यांनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी जमीन बळकावली, परंतु त्याचा त्यांनी काय पहा मोबदला दिला नाही. मग मोबदला दिला नाही यासाठी त्यांनी केले पहा बॉम्बे हायकोर्टामध्ये. जे शेतकरी होते त्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये गेले. मग बॉम्बे हायकोर्टामध्ये गेल्यानंतर पहा लगेच जिल्हा परिषद पण काय गेली की नाही, आम्ही पैसे देऊ शकत नाही कारण आम्ही यामध्ये पार्टी नाही, असं त्यांनी तिथं जाऊन म्हटलं. मग त्याला बॉम्बे हायकोर्टाने अगदीच पहा जिल्हा परिषदेला खूप सुनावलं. मग त्याच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टाच्या विरोधात त्यांनी कुठे गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेली जिल्हा परिषद. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं मग पहा की बीड जिल्हा परिषदेने लवकरात लवकर कंपेन्सेशन देणं गरजेचं आहे, अन्यथा जे अधिकारी आहेत ना त्यांच्यावरती 1 लाख रुपयाचा दंड आम्ही तशा पद्धतीने बसवू, असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे राज्य सरकारचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती काल सुप्रीम कोर्टाने खूप ताशेरे ओढलेले आहेत. ओके, आय होप ही न्यूज तुम्हाला समजलेली असेल. यातून बॅकवर्ड लिंकेजेस काय होतं, राईट टू प्रॉपर्टी, याला आता 44वी घटना दुरुस्तीनुसार कुठे ठेवण्यात आलेलं आहे ते प्लीज मला सांगा तुम्ही. ओके, त्याच्यानंतर NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीनुसार सुविधा देण्यात येणार आहेत. उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनासाठी UGCकडून नवे निकष. ओके, न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला राबवायची आहे, त्यासाठी UGCचे हे काही कदम आहेत. मग त्यांनी काय केलं पहा, नवीन मूल्यांकनानुसार 49 त्यांनी निकष निश्चित केले आहेत. हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, परंतु जे UGC नेट सेटची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. आणखी 2 दिवस थंडी, तापमान पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. मी या न्यूजला थोडंसं स्किप करतो कारण मला हवामान विभागावरती विश्वास राहिलेला नाही आहे, पण ठीक आहे आता पाहूयात आपण. प्रेडिक्शन यांनी केलेलं आहे तर नक्कीच 2 दिवसानंतर आपण पाहूयात. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. HMPVचे आधीपासूनच अस्तित्व. आता पहा HMPV व्हायरस. ओके, HMPV हे HMPV व्हायरस काय आहे तर ह्युमन मेटा इम्युनो व्हायरस. ह्युमन मेटा इम्युनो व्हायरस म्हणजेच HMPV व्हायरस. ओके, मग हे व्हायरस नव्याने आलेला आहे का किंवा कोविडसारखं नाही आहे, किंवा पहा ज्यावेळेस कोविड आलं ना त्यावेळेस आपल्याकडे भीतीचं एक वातावरण वगैरे होतं, किंवा आज घडीला पहा चायनामध्ये भरपूर केसेस याचे सापडले, तरी देखील WHOनं किंवा चायनाने मेडिकल इमर्जन्सी जाहीर केलेली आहे का तर बिलकुल जाहीर केले नाही. का जाहीर केली नसेल बरं, तर त्याचं बेसिकली कारण आहे. तर HMPV जे व्हायरस आहे ना ते आपल्याला नोन आहे. ओके, म्हणजे हे व्हायरस आपल्याला माहिती आहे. याच्यापूर्वीच पहा इंडोनेशियामध्ये 2001 साली हा व्हायरस आलेला होता. ओके, मग हा व्हायरस 2001 साली आलेला असल्याने त्याबद्दल आपल्याला माहिती आहे. मग हा व्हायरस थोडासा धोकादायक नाही का किंवा यामुळे मृत व्यक्ती होत नाही का, असं का मग आपण भीत नाही आहे, तर नेमकं कारण आहे पहा याची जी लक्षणं आहेत ना ते सर्दीची लक्षणं आहेत. सर्दी, त्यानंतर आपल्याला नॉर्मल जरी सर्दी खासी झाली ना जसं लक्षणं येतात पहा, सर्दी झाल्यानंतर ताप येते, डोकं दुखतं, अगदी तशीच लक्षणं आहेत HMPV व्हायरसची पण. ओके, मग याला आपण डायरेक्टली टॅकल करू शकतो. आपले जे सध्याचे जे दवाई आहेत ना त्या दवाईवर आपण याला क्युअर करू शकतो. पण याचं पुढचं जर स्टेजेस तुम्ही पाहिलात ना तर ते खूप भयंकर आहेत. न्यूमोनियापर्यंत हे स्टेज जातात व न्यूमोनिया जर तुम्हाला झाला तर अगदी तुम्ही दगावण्याचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे आतापासूनच तुम्ही पण मुखपट्टीचा वगैरे वापर करा, एकंदरीत मास्कचा वापर करा. कारण पहा अगदी हेल्थ इज वेल्थ, कारण तुमचे 138 दिवस राहिलेले आहेत UPSCसाठी. ओके, व तशामध्ये जर तुम्ही असं म्हणजे आजारी पडलात तर दॅट इज नॉट बेटर. ओके, यासाठी प्लीज थोडंसं सर्वांनी स्वतःची त्यासोबतच घरच्यांची नक्की काळजी घ्या. ओके, तर हे होतं HMPV व्हायरसबद्दल. परीक्षेला काय प्रश्न येऊ शकेल, HMPV व्हायरस कुठं कधी पहिल्यांदा सापडला होता 2001, जे की कंबाईन परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पण ही महत्त्वाची माहिती आहे. डन. त्याच्यानंतर आता बेंगळुरूमध्ये म्हणत आहेत, त्यानंतर काल इंडियन एक्सप्रेसने म्हटलं की अहमदाबादमध्ये पहिला सापडला. त्याबद्दलच्या डिबेटमध्ये मी जात नाही आहे. पहा आता बहुतांश जण म्हणत आहेत की बेंगळुरूमध्ये सापडला, तर बेंगळुरूमध्ये पहिल्यांदा HMPVचा रुग्ण सापडला, हे लक्षात ठेवा. बाकी जास्त पुढे जाऊ नका प्लीज. त्यानंतर धरणामुळे भारतावर परिणाम नाही, चायना. आता पहा आजचं जर इंडियन लोकसत्ता पाहिलात ना तर खूप महत्त्वाचं आहे. ओके, पण आता माझाच घसा पेन करत आहे कारण नक्षलबाडी इव्हेंटवरती मी खूप बोललो व आणखीन मला 2-3 पॉईंट समजावून सांगायचे आहेत, तरी मी प्रयत्न करेन. ओके, तर पहा आपण जाऊयात आता ब्रह्मपुत्रा नदीवरती. ब्रह्मपुत्रा नदीला समजून घेण्यापूर्वी पहा आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीचं उगम कुठं झाला हे समजून घेणं गरजेचं आहे. तर तिबेटमधून ही नदीचा उगम होतं. तिबेटमधील कोणतं चेमयांगडुंग ग्लेशियर, कैलाश रेंज नियर मानसरोवर. ओके, मानसरोवर हे जे लेक आहे ना तिथून या नदीचा उगम होतो. व चायनामध्ये या नदीला काय म्हणतात पहा, यार्लुंग सांगबे. ओके, यार्लुंग झांगबो. ओके, सॉरी बे म्हटलं होतं मी, सॉरी फॉर दॅट. यार्लुंग झांगबो अशा पद्धतीने या नदीचं नाव आहे चायनामध्ये. कुठून याचा उगम होतो प्लीज हे नाव लक्षात ठेवा. ग्लेशियरचं नाव आहे चिमयुंगडुंग ग्लेशियर मानसरोवर लेक.
ओके, मानसरोवर जरी लक्षात ठेवलात नंतर बेटर आहे. कुठे? तिबेटमध्ये. ओके, मग पहा ही नदी तिबेटमधून उगम पावते व अशा पद्धतीने ट्रॅव्हल करत 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 कुठे येते पहा, यार्लुंग झांगबो या नदी म्हणजे ही ब्रह्मपुत्राच नदी आहे ती अशा पद्धतीने भारतात अरुणाचल प्रदेशमधून एंटर करते पहा. मग चायना काय करत आहे आता, तर चायनाने एक पॉलिसी काढली. ओके, व पहा आणखीन एक यामध्ये महत्त्वाचा इव्हेंट जर म्हटलात तर आपण हा आर्टिकल एके दिवशी सोडलेला होता. आय थिंक आता मला लक्षात येत नाही आहे, पण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ना इंडियन एक्सप्रेसमध्ये हा आर्टिकल आलेला होता व त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचा आहे. तर पहा, समजलं ना, म्हणजे 1 तारखेला जर हा पेपरमध्ये आलेला असेल ना आर्टिकल, तर आज आपल्याला लोकसत्तामध्ये आर्टिकल भेटला. त्यामुळे त्या दिवशी मी हे आर्टिकल घेतलं नव्हतं तिबेटमधलं. आय थिंक 26 डिसेंबर 27 डिसेंबर 31 दरम्यान काय आता मला आठवत नाही आहे, 30 डिसेंबर किंवा 31 डिसेंबरची न्यूज असेल पहा, कारण त्या दिवशी मी सुट्टीवर होतो. ओके, तेव्हाच हा आर्टिकल असेल. मग त्या दिवशीचं जर तुम्ही वृत्तपत्र पाहिलात तर त्यावेळेस आपण घेतलं नव्हतं, स्किप केलं होतं, पण त्या न्यूजला आज मी कन्सिडर करत आहे किंवा आज घेत आहे. म्हणजेच काय, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक न्यूज त्या दिवशी गेली म्हणजे सर्वस्व काही संपलं असं नाही आहे. तर दुसऱ्या वेळेस किंवा ना किंवा मी ती न्यूज कंप्लीट करतो, त्यामुळे तुमची एकही बातमी सुटणार नाही याची मी खात्री पूर्वीच घेतलेली आहे. तर ती त्याच लेवलवरती पहा, चायनाने काय केलेलं आहे तर एक धरण बांधत आहेत. धरणचं खर्च त्यांचं जवळपास पहा तुम्ही $137 अब्ज इतका त्याचा खर्च होणार आहे, म्हणजे खूप मोठा हा धरण आहे. ओके, व ते धरण कुठं बांधत आहेत बेसिकली पहा, ही इथं हे जे 0 पॉईंट आहे, म्हणजे अशा पद्धतीने ही यार्लुंग झांगबो जी नदी आहे ना, हे वळण घेते ना, त्या वळणावर त्यांनी काय करत आहेत, एक प्रकल्प उभा करत आहेत, धरण बांधत आहेत. व धरण कशासाठी बांधत आहेत, जर त्यांना चायनाला विचारलं ना, त्यांनी म्हणत आहे की आम्हाला इथं वीज निर्मिती प्रकल्प तयार करायचा आहे, वीज निर्मिती प्रकल्प तयार करायचा असं त्यांचं म्हणणं आहे. पण वीज निर्मिती प्रकल्प म्हणत म्हणत त्यांना नेमकं बेसिकली काय करायचं आहे, थ्रेट टू इंडियन सिक्युरिटी. कशा पद्धतीने थ्रेट टू इंडियन सिक्युरिटी करायचं आहे, तर पहा आता मला सांगा तुम्ही, ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्यानंतर काय होतं, आसामची स्थिती तुम्ही नक्की आठवू शकता. ओके, तर अगदी त्याच पद्धतीने पहा तुम्ही काय होणार आहे, इथं त्यांनी धरण बांधत आहेत. इथं धरण बांधल्यानंतर पहा, इथून अशा पद्धतीने पाणी येईल व पाणी कुठं इथं अडवलं जाईल, किंवा एकच मिनिट द्या, हे अशा पद्धतीने भारतात पाणी येण्यापासून अडवलं जाईल. बरोबर आहे, अशा पद्धतीने धरणाचं पाणी त्यांनी अडवतील. मग पाणी अडवल्यानंतर पहा होईल काय, तर ज्यावेळेस भारत आणि चायनाचे रिलेशन वगैरे कटास निर्माण होईल किंवा युद्ध परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होईल ना, त्यावेळेस त्यांनी फक्त येथील दरवाजे उघडायचं काम करायचं आहे. फक्त एक एक दरवाजा जर उघडला ना, तर नॉर्थ ईस्ट जे आहे आपलं ते पूर्ण वाहून जाईल. पहा अशा पद्धतीने एवढी मोठी बाढ येईल ना की आपण त्याला सांभाळू शकणार नाही, एवढा मोठा इथं धोका निर्माण होईल आपल्या देशासाठी. ओके, व तुम्हाला माहिती असेल अरुणाचल प्रदेश हा रिजन आमचाच आहे असं चायना याच्या पूर्वीपासून भरपूर वेळा म्हटलेलं आहे की अरुणाचल प्रदेश आमचाच आहे. त्यामुळेच पहा 1962चं ज्यावेळेस कन्फ्लिक्ट झालं ना, त्यावेळेस पण चायनाने तो प्रदेश काबीज केलेला होता, पण भारतीय किंवा इंडियन आर्मीने लगेच तो कब्जा वापस मिळवलेला होता. ओके, हे आपलं एक बेस्ट यश आहे. ओके, इंडियन आर्मीचं. मग पहा तो आपण प्रदेश काबीज केला होता, पण आता हा थ्रेट आहे आपल्या इंडियासाठी. कारण पहा येथे नॉर्थ ईस्टसाठी खूप मोठा खतरा होईल, कारण त्यांनी जर धरणाचं पाणी सोडलं ना डायरेक्टली हे होईल, म्हणजे आपलं जे नॉर्थ ईस्ट आहे ते परिपूर्णरित्या पाण्याखाली जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर हा झाला आपल्या थ्रेट टू इंडिया अशा पद्धतीने. मग याच्या पुढे गेल्यानंतर प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, या नदीवर जर इथं धरण बांधले ना त्यांनी व अशा पद्धतीने जर पाणी अडवलं ना, तर तुम्हाला माहिती असेल 2004मध्ये इथे एक भूकंप आलेला होता व भूकंप आल्यानंतर ना तिबेटमध्ये एक नव्यानेच लेक तयार झालं तिथे. ओके, नव्याने लेक वगैरे तयार होतात का, म्हणजे मोठी मोठी दरी वगैरे तिथं पडत आहे का, तर पहा हे डायरेक्टली हिमालयाचा रिजन आहे, हिमालयाचा भाग आहे. तुम्हाला आठवत असेल आपला हिमालय कसा बनलेला आहे, फोल्ड हिमालयाज आहेत, बरोबर. तर पहा हा आपला प्यारा भारत आहे. मग प्यारा भारतची जी प्लेट आहे ना ती पहा ह्या तिबेटचं जे क्षेत्र होतं ना त्याला जाऊन डायरेक्टली अशा पद्धतीने धडकलेली आहे. ही धडकली त्यामुळे पहा हे अशा पद्धतीने हिमालयाच्या रांगा तयार झालेल्या आहेत व हिमालयाच्या रांगपासून असं खाली इथपर्यंत आहे, म्हणजे त्याचं कंटिन्युएशन इथपर्यंत आहे व इथं काय आहेत अंदमान निकोबार बेटे आहेत. मग हे बेसिकली हिमालयाचाच भाग आहे व हिमालयाची उंची वाढत आहे किंवा ते फोल्ड माउंटेन्स आहेत, त्यामुळे ते पहा फ्रजाईल माउंटेन्स आहेत. बेसिकली फ्रजाईल असल्याकारणाने तिथं जर एवढा मोठा पाण्याचा जर दबाव त्यांनी क्रिएट केला असेल, ओके, म्हणजे पहा अरुणाचल प्रदेशवरती इथं जर त्यांनी तयार केला डॅम जर तयार केला ना, तर इथं काय इथली जमीन फ्रजाईल आहे व त्यावरती तुम्ही एवढा पाण्याचा जर दबाव दिला तिथं काय होईल, इथं पहा
परत थ्रेट टू हिमालया होऊ शकेल व इथं अर्थक्वेक वगैरे जर आल्या ना तर नैसर्गिक आपत्ती भारतासाठी आणि चायनासाठी खूप मोठी होऊ शकेल पहा इथे. ओके, आता तिबेटचं पठार आहे त्यांना तर अशी थोडीशी झळ पडणार नाही, परंतु हिमालयामुळे भारताला याचा परिणाम खूप भोगावा लागेल. जसं उत्तराखंडमध्ये तुम्हाला माहिती असेल पहा, जोशीमठचं प्रकरण लास्ट इयर जानेवारी महिना तुम्ही आठवा, तर जोशीमठमध्ये काय डायरेक्टली घराला तडे जात होती का, तर तिथं आपण प्रोजेक्ट तयार करत होतो. अगदी त्याच बेसिसवर जर चायनाने प्रोजेक्ट तयार केला ना तिथे, तर त्याचे परिणाम भारताला खूप भोगावे लागणार आहेत. यासाठी ज्यावेळेस काल मीटिंग झाली पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जे USA जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत ना त्यांच्यासोबत मीटिंग झाली ना, त्या मीटिंगमध्ये पण त्यांनी बोललेले आहेत की बा आपण याबद्दल नक्कीच थोडंसं चायनासोबत वगैरे बोलूयात. ओके, मग त्यांनी तेच कालच्या मीटिंगमध्ये ते पॉईंट उठवलेले आहेत. ओके, आय होप हे पॉईंट तुम्हाला समजलेलं असेल की थ्रेट टू इंडिया, चायनाने जर प्रकल्प बांधला तिथे तर कसं असेल. आता चायनाला काल विचारलं तर त्यांनी काय म्हटलं की नाही याचा परिणाम भारतावर वगैरे काही होणार नाही, पण अगदी रीड बिटवीन द लाईन्स केलात किंवा आपल्या दुश्मनाकडे एखादी हत्यार येत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला समजून जाणं गरजेचं आहे. पहा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगण्याची गरज याची नसते, तर काही गोष्टी स्वतःहून समजणं गरजेचं असतं. अगदी तसंच आहे, चायनाने जरी म्हटलं नसतं तरी आपल्याला समजायला पाहिजे की बाबा हे अगदी नैसर्गिक आपत्ती आणू शकतं. त्यांनी जरी आपल्यावर हल्ला नाही केला तरी इथं काय होऊ शकेल, फक्त एक दरवाजा जर उघडला धरणाचा त्यांनी तर आपलं नॉर्थ ईस्ट पूर्ण पाण्यात जाईल. ओके, मग हे प्रॉब्लेम आहेत आपल्या देशाला. त्यानंतर बांगलादेशचं पण तसे सिच्युएशन होईल पहा. ओके, म्हणजे पूर खूप मोठा येऊ शकेल. मग यासाठीच पाहूयात आता चायना आणि इंडियाची रिलेशन कशा पद्धतीने पुढे जातील. आय होप हा पॉईंट पण तुम्हाला समजलेला असेल. UPSC यावरून प्रश्न बिलकुल विचारेल, त्यामुळे प्लीज ब्रह्मपुत्राच्या उपनद्या पाठ करून ठेवा. त्यानंतर अगदीच MPSC कंबाईन, MPSC राज्यसेवा यासाठी पण प्रश्न येऊ शकेल. प्लीज या नद्यांची नावं लक्षात ठेवा, म्हणजे राईट बँक आणि लेफ्ट बँकवरती कोणत्या नद्या आहेत ब्रह्मपुत्राच्या हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहेत. पहा, ओके, तर UPSCला यावरून प्रश्न पण आलेले आहेत 2017, त्यानंतर 2011मध्ये पण प्रश्न आलेले आहेत. शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. व याचं हे जे PDF आहे ना याचं पूर्णतः क्रेडिट आपण PMFISला देत आहोत. ओके, म्हणजे उद्या चालून कॉपीराईटचा इश्यू येऊ नये तर कम्युनिटी गाईडलाईन्स होते. व पहा, मी याच्यापूर्वी केअर एवढं करायचं नव्हतं कम्युनिटी गाईडलाईन्स वगैरे, परंतु आता थोडंसं आपण पुढे आलेलो आहोत, त्यामुळे थोडंसं कम्युनिटी गाईडलाईन्स पण आपण पाहणं खूप गरजेचं आहे. त्यानिमित्ताने मी हे सर्व काही चर्चा करतो आहे. ओके, आता अगदीच पहा, खूप बोलल्यामुळे मला कशाचा त्रास होत आहे, पण खूप काही न्यूज गरजेचे आहेत. आता पहा, ट्रुडो पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणार का असा प्रश्नचिन्ह आहे. पाहूयात, म्हणजे पहा देणारच आहेत ते. बेसिकली जर तुम्ही पाहिलात तर कॅनडा आणि इंडियाचे रिलेशन तुम्ही पाहिलात. ओके, त्याच्यानंतर कॅनडामध्ये जास्त करून पॉप्युलेशन कोणाची आहे, इंडियन्स आहेत, त्यामुळे हे पक्षाचा राजीनामा आज नाही तर उद्या नक्कीच देण्याची शक्यता मला तरी वाटते. कारण त्यांनी तसं केलं होतं, जसं बांगलादेश सरकार उड्या मारत आहे ना आज घडला, अगदी त्याच धर्तीवर पहा ट्रुडो यांचं सरकार लास्ट इयर G20ची परिषद झाल्यापासून उड्या मारत होते. ओके, सॉरी हे शब्द नाही आहेत योग्य पद्धतीने आपण उच्चारणे वगैरे, पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर हे होणं पण गरजेचं आहे. ओके, इंडियाला तुम्ही कमी समजू नका, मला एवढंच म्हणायचं आहे. बेसिकली इंटरनॅशनल रिलेशन जर शिकलात ना तुम्ही तर हे खूप मजेशीर पॉईंट आहेत. त्यामुळेच म्हटलं ना की तुम्ही 99 रुपये देणार आहात ना मला, म्हणजे प्रतिमाह, तर तुमचे नक्कीच पैसे योग्य पद्धतीने तिथं हे होतील. पहा, म्हणजे तुम्ही पण म्हणाल की सर योग्य पद्धतीने नॉलेज वगैरे तसं मिळालेलं आहे. ओके, इंटरनॅशनल जर रिलेशन जरी शिकवलं ना मी तर अगदी डीपमध्ये जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करेन, किंवा इंटरनल सिक्युरिटी पण डीपमध्ये जाईल मी तुम्हाला घेऊन. ओके, असं नाही की वरून सुपरफिशियल नॉलेजला मी पण पसंत करत नाही. ओके, त्यामुळे विश्वास ठेवा तुम्ही, नक्की आपण तशा पद्धतीने तुमचे पैसे जर तुम्ही लावलात ना त्याचा उपयोग मी नक्की करून देईन. पहा, म्हणजे 100% सॅटिस्फॅक्शन तिथं तुम्हाला मिळून जाईल. ओके, सॉरी थोडंसं भरकटलं, पण वापस येण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर पुढे चला. हां, इथे एक न्यूज आलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद, पण यांनी ती मागे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, आपण याच्या डिस्कशनमध्ये वगैरे जाऊ नये. आता अगदीच परीक्षेला प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत का, तर श्री चक्रधर स्वामींबद्दलचा जर इतिहास मिळाला तर तुम्ही स्वतःहून नेटवर सर्च करून वाचून घ्या. MPSCसाठी म्हणतो, UPSC तर पुअर कास्ट बेनिफिट आहे. ओके, म्हणजे प्रत्येकवरती त्यांनी विचारलेलं नाहीत. त्यानंतर हा आकडेवारीचा डाटा आहे, सॉरी ही डाटा पॉईंट दिलेला आहे. पहा, रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली असुरक्षित. आता हीच जी बातमी आहे ना याच्या पूर्वी पण आलेली होती. महिला व बाल संरक्षण ज्या मंत्री आहेत त्यांच्याच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने घडामोडी झालेल्या आहेत. यामुळे पूर्वी चाललेली होती ही न्यूज, त्यालाच यांनी कंटिन्युएशनमध्ये पहा बलात्कारावरचे दाखल गुन्हे किती आहेत हे सर्व इथे देण्यात आलेले आहेत. जे या जिल्ह्यामधून येतात, रायगड जिल्ह्यामधून येतात, त्यांनी प्लीज हा डाटा पॉईंट लक्षात ठेवा, किंवा याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं जर उद्या इंटरव्ह्यू असेल तर तुम्हाला हा पॉईंट नक्कीच तिथं सांगता येईल. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आता
खरंच हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे व मला हा घ्यायचा आहे, पण आता माझा घसा साथ देणार नाही आहे, त्यामुळे आता मी इथं थांबतो आहे. पण प्लीज या आर्टिकलला मी आगामी काळामध्ये म्हणजे उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये याला नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, काळजी करू नका. हे जे कंटिन्युएशन आहे ते आपण असंच पुढे नक्की ठेवूयात. ओके, किंवा पार्ट 2 याचं लवकरच घेण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, पण प्लीज मला तशा पद्धतीने कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता की आजचं लेक्चर कशा पद्धतीने झालेलं आहे. ओके, व तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आपण नक्की त्याबद्दल विचार करूयात. कारण पहा, सर्व काही आपण यूट्यूबवरती सांगू शकत नाही. व यूट्यूबवरती पहा, जरी तुम्ही व्ह्यूजचं म्हणत आहात ना किंवा रिव्हेन्यूचं, बेसिकली रिव्हेन्यूसाठी काम नाही आहे, पण प्रॉब्लेम कसा आहे इथे त्यांच्या मनाला काहीतरी ठेस वगैरे पोहोचेल, मग नॉन सिरियस कॅन्डिडेट खूप असतात किंवा स्पॅमिंग खूप होते पहा यूट्यूबवरती. मला त्याचाच राग येत असतो. ओके, मग त्यामुळे जे सिरियस कॅन्डिडेट आहेत ना त्यांचाच विचार करायचा आहे मला बेसिकली. त्यामुळेच मी ही स्कीम आणलेली आहे. शक्य झालं तर तुम्ही पाहू शकता किंवा मला तशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करा, आपण सजेशनवरती नक्कीच विचार करूयात. ओके, आता इथं थांबतो. जर शक्य झालं तुम्ही हा आर्टिकल वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा हे आर्टिकल तेवढं जास्त गरजेचा नाही आहे. त्यानंतर हे आपण कालच्या लेक्चरमध्ये चर्चेला घेतलेलं होतं, हे पण आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये जर काही बातम्या नसतील ना तर मी हे कंटिन्यू नक्की करणार आहे. काळजी करू नका, एकही बातमी मी सुटू देणार नाही. त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसची पण 30 सीन आहे, मी हायलाईट केलेला आहे व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. नक्की तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, आता इथं थांबतो मी, थोडंसं घशाचा प्रॉब्लेम. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूयात. धन्यवाद.